मिराज तालुक्यातील दुधगाव येथे मंगळवारी रात्री कुऱ्हाडीने तरुणावर सपासप वार करून जखमी करण्यात आला होता। त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झालाय। शुभम बाबासो मुळे असं मृत तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय। हल्लेखोर अनिल राजेंद्र केपाडे याला अटक करण्यात आली असून 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान पूर्व वैमनस्यातून खून केली असल्याची कबुली संशयितांनी दिली आहे। मृत शुभम हा ट्रॅक्टर चालक आहे तर हल्लेखोर अनिल हा मजुरी करतो। 2018 साली दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता। तेव्हापासून दोघांमध्ये धुसफूस सुरू होती। मंगळवारी रात्री 8:45च्या सुमारास शुभम मुळे दुधगाव बस स्थानक चौकात थांबला होता। हल्लेखोर अनिल हा दुचाकीवरून तिथे आला। त्याने कुऱ्हाडीने शुभमवर हल्ला केला। पाठ, कंबर, हातावर सपासप वार केले। हल्ल्यानंतर शुभम रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। हल्ल्याची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी शुभमचा मृत्यू झालाय। पोलिसांनी अनिल केपाडे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय। हल्लेखोर अनिलच्या शोधासाठी पथकेही रवाना झाली होती। अनिल याला कुंभोज येथून अटक करण्यात आली आहे। पूर्व वैमनस्यातून हल्ला केल्याची कबुली त्याने दिली। त्याला आज न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक चौगुले यांनी दिली आहे।